स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या पुस्तकातील आपण हे 2 प्रश्न मागील व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलं. तर आता पहा चौथा प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता ते ओळखा. तर इथे आपल्याला आता कारकार्थ ओळखायचा आहे. मग आता पहा वाक्य, स्वामिनी गाणे घेते. अधोरेखित केलेला शब्द आहे स्वामिनी. मग पहा या शब्दाला एकही प्रत्यय नाही, म्हणजेच याचा कारकार्थ काय असणार आहे, कर्ता असणार आहे. हाक मारण्यामध्ये प्रत्यय नो येतं, संबंधमध्ये चाची चिचाची येतं, अधिकरणमध्ये तय्या तय्या येतं. मग इथे पहा एकही प्रत्यय नाही म्हणजेच काय, कर्ता हा त्याचा कारकार्थ असणार आहे, कारण प्रत्यय नाही म्हणजे कर्ता असतं. त्यानंतर काल रात्री आजीने छान गोष्ट सांगितली. आजीने या शब्दाला इथे काय केलेलं अधोरेखित आणि प्रत्यय पहा ने आहे. नेशी निही ईशी कशामध्ये येतं, तृतीयामध्ये येतं आणि तृतीयाचा कारकार्थ काय असतो, करण म्हणजेच काय, साधन. म्हणजे 4 नंबरचं पर्याय इथे योग्य असणार आहे. कर्त्यामध्ये प्रत्यय नसतात. कर्ता कर्ममध्ये सलाते सलानाते येतं आणि संप्रदानमध्ये पहा सलाते सलानाते येतं. हे चतुर्थीचे कारकार्थ आहे. त्यानंतर बंधूंनो एकमेकांना सहकार्य करावे. नो हे प्रत्यय, नो म्हणजेच काय, हाक मारणे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आणि इथे हाक मारूनच सांगितलेले, उद्देशून सांगणे म्हणजेच हाक मारणे असा त्याचा अर्थ होतो आणि कारकार्थ आहे हाक मारणे. त्यानंतर नदी डोंगरातून वाहत वाहत खाली येते. तर पहा तून हे प्रत्यय आहे, म्हणजेच ऊनहून ऊनहून म्हणजे पंचमीचे प्रत्यय जोडलेले आणि पंचमीचा जो काही कारकार्थ तो काय आहे, अपादान. अपादानचा अर्थ वियोग दुरावा असं होतो. म्हणजे पहा नदी डोंगराला सोडून वाहत वाहत खाली आलेलं आहे, म्हणजेच वियोग आहे असं इथे दर्शवलेलं आहे. म्हणून इथे अपादान हे कारकार्थ असणार आहे. हर्षने आकाश कंदील बनवला. तर पहा अधोरेखित केलेला शब्द आहे आकाश कंदील, परंतु पहा याला प्रत्यय नाही, तरी देखील विद्यार्थ्यांना हे कर्म येणार आहे याचा कारकार्थ. कारण पहा बनवण्याची क्रिया आकाश कंदीलवर झालेली आहे, म्हणजेच हे अप्रत्ययी द्वितीयाचं कारकार्थमध्ये येतं. म्हणून हे आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे की तो कर्म आहे का नाही. तर इथे कर्ता आपण सांगू शकत नाही आणि कर्त्याला जर तुम्ही गोल केला तर तुमचं उत्तर हे चुकू शकतं. त्यानंतर शेतकऱ्याने बैलास चारा घातला. तर पहा पहिला स सलाते सलानाते प्रत्यय पहा द्वितीय आणि चतुर्थीमध्ये येतात. मग पहा द्वितीयाचा कारकार्थ आहे कर्म आणि चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान. संप्रदान म्हणजेच काय, दान भेट. मग पहा इथे चारा घालण्याची क्रिया बैलास झालेली आहे, म्हणजेच इथे दान झालेलं आहे, म्हणजेच हे संप्रदान असणार आहे याचा कारकार्थ. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा समुद्रात प्रचंड लाटा उसळल्या आहेत. त प्रत्यय, तई आहे सप्तमीचं प्रत्यय आहेत आणि सप्तमीमध्ये काय असतं, अधिकरण स्थळ काळ. म्हणजे उसळण्याची लाटा कुठे उसळलेल्या आहेत, समुद्रात, म्हणजे आपल्याला स्थळ ठिकाण कळतं. त्यानंतर झाडावर पाखरांचा थवा येऊन बसला. पाखरांचा थवा चाचीची ज्याची हे कशामध्ये येतं, षष्टीमध्ये आणि षष्टीचा कारकार्थ असतो संबंध, कारण इथे पाखरांचा इथे संबंध आहे. त्यानंतर तर पहा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. आपण पुस्तकांशी मैत्री करायलाच हवी. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप कोणते. आता सामान्य रूप विचारले आपल्याला. विभक्तीचे प्रत्यय जोडताना जे काही नामामध्ये बदल होतो त्यालाच सामान्य रूप असे म्हणतात. मग इथे पहा शी प्रत्यय जोडताना पुस्तक या नावामध्ये पुस्तका असं हे बदल झाला, अनुस्वारासहित आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे मुलांना. त्यानंतर पुढेपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहत नाही, तेच राहत नाही असं विचारले. आजोबा, आजोबाला पहा जे काही सामान्य रूप आहेत त्याच्यामध्ये बदल झाले नाही, म्हणजे नाम जसं आहे तसंच राहिलं प्रत्यय जोडल्यानंतर. खेळाडूला पहा यामध्येही बदल झाला नाही. कवीला बदल झाला नाही. दगडाला तर पहा दगड या शब्दाचं जे काही रूप आहे दगड, दगडा झालं ला प्रत्यय जोडताना. दगडला म्हणत नाही आपण, दगडाला म्हणतो. म्हणजे 4 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. याचं सामान्य रूप तेच राहत नाही म्हणजे बदलतं, म्हणून याच पर्यायाला विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोल करायचं आहे. प्रश्न आपल्याला समजून घ्यायचं आपल्याला काय विचारले ते. पुढपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते. आता कोणाचं तेच राहतं असं आपल्याला सांगायचं आहे. वधू, वधूला तर पहा पहिलाच पर्याय बरोबर असणार आहे. बाकीचे पर्याय पाहूयात. दूध, दुधाला पहा दूध या शब्दाच्या रूपामध्ये बदल झालं, दुधा झालं. बंगल्यात, बंगला या शब्दाचं देखील रूप बदललं. डोळ्यात तर पहा म्हणजे 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. याच शब्दाचं सामान्य रूप हे तेच राहतं, म्हणून यालाच गोल करायचं मुलांना तुम्हाला. वेलींच्या या नामाचे योग्य सामान्य रूप ओळखा. तर पहा चा हे प्रत्यय त्याला जोडलेलं आहे आणि वेली या शब्दामध्ये पहा वेलीन झालेलं आहे, म्हणजे अनुस्वार हे बदल झालेले आहे. 1 नंबर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील वाक्यात कोणत्या विभक्तीचा शब्द आलेला नाही असं विचारलं आपल्याला. पहा यात्रेत मध्ये तय्या तय्या सप्तमीचं आलेलं आहे. जादूगाराने नेशी नेही तृतीयाचं आलेलं आहे. जादूचे चाची चेची षष्टीमध्ये येतं, षष्टी देखील आलेलं आहे. पंचमीचे प्रत्यय असतात ऊनहून, मग ऊनहून पाहिजे आलंय का, नाही, म्हणजे याचेच प्रत्यय इथे आले नाहीत, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं आहे, समजून घ्यायचे काय विचारलं आपल्याला आणि आपला योग्य पर्याय गोल करायचे आहे. कारण तुम्ही थोडक्यात जर चुकला तर तुमची 2 मार्क जाऊ शकतात विद्यार्थ्यांनो, म्हणून तुम्ही काळजीपूर्वक पर्यायाला सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर पण आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.